हरवलेली म्हैस आणि नवा मालक. बुंदेलखंडमधील राय अस्कारपूर गावातील नंदलाल सरोज हा शेतकरी कुटुंबाचा आधार असलेली आपली लाडकी म्हैस गंगा हरवल्यानं खूप दुःखी होता. गंगा ही दुधाळ म्हैस त्याच्या कुटुंबाची लक्ष्मी होती. एक वादळी रात्री दोरी तुटून ती गोठ्यातून कुठं निघून गेली हे नंदलाल आणि त्याची पत्नी राधा यांना कळालंच नाही. 2 महिने त्यांनी तिचा शोध घेतला, पण निराशाच पदरी पडली. दरम्यान शेजारच्या पुरे ऋषिकेश गावात राहणाऱ्या हनुमान सरोज नावाच्या व्यक्तीला ती म्हैस आपल्या शेतात मोकळी चरताना मिळाली. हनुमान हा स्वभावाने तापट आणि स्वार्थी होता. म्हशीचं उत्तम रूप आणि तिचा दुधाळपणा पाहून त्यानं तिला आपल्या घरी बांधले आणि ती आपलीच असल्याचा दावा केला. 2 महिन्यानंतर नंदलाल एका कामासाठी हनुमानच्या गावात गेला असता त्यानं आपली हरवलेली गंगा हनुमानच्या दारात पाहिली. नंदलालला खात्री पटली की ही त्याचीच म्हैस आहे. त्यानं धावत जाऊन हनुमानला विनंती केली आणि आपली म्हैस परत मागितली, पण हनुमाननं सरळ नकार दिला आणि म्हैस स्वतःची असल्याचा खोटा दावा ठामपणे मांडला. दोघांमधील वाद इतका वाढला की तो पुरे ऋषिकेश गावच्या पंचायतीमध्ये गेला. पंचायतीत तासनतास चर्चा झाली. नंदलालनं म्हशीचं वर्णन, तिची ओळख आणि कुटुंबाशी असलेली भावनिक नातं सांगितलं, तर हनुमाननं ती स्वतःला शेतात सापडल्याचं आणि त्यावर आपला हक्क असल्याचं सांगितलं. दोघांकडेही मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी ठोस कागदपत्रे किंवा पुरावा नव्हता, त्यामुळे पंचायतीला निर्णय देता आला नाही. न्याय न मिळाल्यानं नंदलालनं अखेरीस महेशगंज पोलीस स्टेशन गाठलं आणि हनुमानच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनचे SHO श्रवण कुमार सिंग यांनी दोघांनाही बोलावून घेतलं आणि कसून चौकशी केली. पोलिसांनी अनेक तास समजूत काढण्याचा आणि पुरावे तपासण्याचा प्रयत्न केला, पण 2 हट्टी व्यक्तींपुढे पोलीसही हतबल झाले. दोघांनीही मशीनवरचा आपला दावा सोडला नाही. SHO श्रवण कुमार सिंग यांना लक्षात आले की हा वाद केवळ कायद्याच्या भाषेत नव्हे तर एका वेगळ्याच मार्गाने सोडवावा लागेल. रात्री विचार करून SHO श्रवण कुमार सिंग यांनी एक अत्यंत अनोखी युक्ती काढली, ज्याला त्यांनी म्हशीचा न्याय असं नाव दिलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी दोन्ही पक्षांना आणि संपूर्ण गावकऱ्यांना जाहीर केले, या वादाचा निर्णय आता ती म्हैस स्वतः घेईल. त्यांनी अट ठेवली की म्हशीला एका चौकात मोकळं सोडलं जाईल. नंदलाल आणि हनुमान दोघंही तुम्ही विरुद्ध दिशेने उभे राहाल. म्हैस ज्या व्यक्तीच्या मागे लागेल त्यालाच तिचा खरा मालक घोषित केलं जाईल. सगळ्या गावानं ही युक्ती मान्य केली. चौकात मोठी गर्दी जमली. दोन्ही दावेदार एकमेकांच्या विरुद्ध दिशेला उभे राहिले. पोलीस हवालदारानं म्हशीची दोरी सोडली आणि सुरुवातीला गोंधळलेली गंगा काही क्षण शांत उभी राहिली. मग तिने एकदा नंदलालकडे आणि एकदा हनुमानकडे पाहिलं. क्षणभरानंतर तिनं मोठ्या आवाजात हुंकार दिला आणि वेगानं नंदलालच्या दिशेनं धावत गेली. तिनं प्रेमळ आवाजात नंदलालच्या अंगाला आपले डोके घासले. नंदलालला आपल्या अश्रू आवरता आले नाहीत आणि त्यानं तिला प्रेमानं जवळ घेतलं. म्हशीनं आपला खरा मालक निवडला होता. SHO श्रवण कुमार सिंग यांनी तात्काळ निर्णय जाहीर केला की नंदलाल सरोज हाच म्हशीचा खरा मालक आहे. हनुमानचा चेहरा रागानं आणि अपमान झाल्यानं उतरला, पण त्याला विरोध करता आला नाही. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी त्याची कठोर शब्दात कान उघडणी केली. अखेरीस गंगेला तिच्या खऱ्या मालकाच्या नंदलालच्या ताब्यात देण्यात आलं. एका मुक्या प्राण्यानं केवळ प्रेमाच्या आणि ओळखीच्या भावनिक धाग्यानं जो न्याय पंचायतीला किंवा कायद्यालाही साधता आला नाही, तो अत्यंत सहजपणे साधला होता. या घटनेनं हे सिद्ध केलं की मालकीचा खरा हक्क कागदपत्रांपेक्षा अधिक प्रेम आणि निष्ठा यावर अवलंबून असतो.